दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय ते तरुण नेतृत्व आदरणीय सच्चिदानंद उर्फ संजू परब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय निलेश नाईक साहेब, आदरणीय दत्ताजी सामंत साहेब, आदरणीय अशोक दळवी, सचिन वाघोरकर आणि सर्वच मान्यवर, सर्वांची नाव घेत नाही कारण खरं तर आज माझी मीटिंग होती मुंबईला, परंतु वाढदिवसाचा कार्यक्रम मला अगोदर चुकून ते बुधवार म्हणालेले होते आणि त्याच्यावर मी बुधवारचं नियोजन केलं होतं, परंतु मंगळवारी मला आता निघायला लागेल एअरपोर्टला जायला, परंतु मनापासून ओढ होती की आशीर्वाद दिल्याशिवाय जायचं नाही, वयाने मोठ्या म्हणून शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला थांबलो. थोडंसं लवकर जायचं असल्यामुळे मी संजयला विनंती केली की सगळ्यांची भाषणे कमी करू नका, नाहीतर एक उत्साह असतो सर्वांना बोलण्याचा. आणि आदरणीय आमदार साहेब थांबणार आहे ना, आमदार साहेब पूर्ण वेळ थांबणार आहे आणि त्याच्यामुळे दत्ताजींचं तर जोरदार भाषण असतं, परंतु एक चांगला उत्साह हा शिवसेनेमध्ये. खरं तर मी सांगायचं तर माझ्या मागच्याच निवडणुकीला केवळ तुमच्यामुळे म्हणून थांबले, पण त्याच्यामुळे आता तुम्ही आम्ही सगळे एकत्र आहोत, त्याच्यामुळे ते सुद्धा बरोबर आहे. मला मनापासून सांगते की धडपडणारा तरुण मी जो सातत्याने फिरत असतो, लोकांचे दुःख बघत असतो, त्यांना मदत करत असतो, असे संजू परब माझ्यावर आहे, तर मला मनापासून आनंद आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा माझे पूर्ण पाठिंबा हा त्यांच्याबरोबर राहणार आहे. थोडंसं माझ्या पूर्व नियोजित कार्यक्रम होते आणि त्याच्यामुळे मला जायला लागतं ना, तर मी सुद्धा पूर्ण वेळ या ठिकाणी थांबणार होतो, परंतु मी नेहमीच त्यांना सबुरीचा सल्ला देत असतो, कारण मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे, त्याच्यामुळे श्रद्धा आणि सबुरी हे दोन साईबाबांनी दिलेले मंत्र आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण सगळेजण महायुतीमध्ये आहोत, सगळ्यांचा मान ठेवला पाहिजे, हा ठेवताना आपला पक्ष सुद्धा वाढवला पाहिजे. हे एक तारेवरची कसरत असते. दत्ताजी धडाकेबाज असते, अगदी न बघता धडाधड पुढे जात असतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही भीती नाही आणि त्याचा आशीर्वाद आहे, त्यांना काही भीती नसते, पण आम्हाला सगळं बॅलन्स ठेवून सगळं करायला लागतं आणि त्याच्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देत असताना आणि मला एक निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की ज्याला संजूला सांगितलं की आपल्याला थोडंसं दमाने घ्यायचं, त्यांनी थोडं निश्चितपणे संयम बाळगलेला आहे. आणि माझ्याबरोबर जे जे लोक काम करायला सुरुवात करतात ते हळूहळू व्यवस्थित सिस्टीममध्ये ते सुद्धा निश्चितपणे एक चांगलं नेतृत्व. शेवटी असं असतं की वय माणसाचं महत्वाचं असतं, पुढचं त्यांना खूप मोठं भवितव्य आहे, कारण आज वय त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपण जर थोडा संयम ठेवला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. मला तर वयाच्या 55 वर्षी पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट मिळालं आणि तरी पण 4 वेळा तरी सगळ्यांनी मेहनत केली म्हणून मी निवडून आलो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याला आपण संयमाने वागतो, समोरच्याचा थोडंसं आपल्याला कुठेतरी खटकलं तरी पण थोडासा संयम ठेवतो, त्यामुळे त्याची फळं सुद्धा गोड असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक चांगलं नेतृत्व म्हणून संजूजीचा विकास होईल याची मला खात्री आहे. अनेक वेळेला आम्ही ज्याला काम करतो त्यावेळेला समाजाला काय मिळतं, आम्हाला काय मिळतं, त्याच्यापेक्षा इतर लोकांना काय मिळतं, महिलांच्या बचत गटांना काय मिळतं, तरुणांना किती आपण नोकऱ्या उपलब्ध करू शकतो, अनेक गोष्टी असतात, शेतकऱ्यांसाठी आपण काय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे संजू पुढच्या काळामध्ये रस्ते, पाणी, वीज तर होतच असतं, परंतु लोकांचा व्यक्तिगत विकास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये भरपूर काम करा अशी अपेक्षा करतो. सावंतवाडी शहरामध्ये काम करत असताना, या शहराचा विकास होत असताना सुद्धा त्याला तुमचं चांगलं असं योगदान लाभो अशी सुद्धा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या शहराला वारसा लाभला आहे तो बापूसाहेब महाराजांचा आहे, शिवरामराजे भोसलेंचा आहे आणि तो वारसा लक्षात घेऊन आपल्याला आपलं काम करायला लागतं. आज सुदैवाने आमच्याकडे 3ही आमदार आणि खासदार असा योग पहिल्यांदाच येतो या जिल्ह्यामध्ये.